पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कोणत्याही जाचक अटी शर्तीशिवाय शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळावी अशी प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। यासोबतच पावसाने ओढ दिल्याने तिवसा तालुका तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन दिले आहे। तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत सरकारच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। विशेष म्हणजे OTSमुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होतोय, ज्यामुळे भविष्यात त्यांना नव्याने कर्ज मिळण्यास मोठ्या अडचणी येऊ शकतात असा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नेत्यांनी उचलून धरला आहे। या व्यतिरिक्त आंदोलकांच्या काही विशेष मागण्या आहेत, त्या म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाखाचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, ITR भरणारे शेतकरी आणि जुन्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, मृत शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांचाही या कर्जमाफी योजनेत तातडीने समावेश करावा। या सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारला दिला आहे। या महत्त्वपूर्ण आंदोलनाच्या वेळी प्रशांत कांबळे, अनिल भाऊ थूल, वैभव भाऊ वानखेडे, श्रीराम देशमुख, प्रकाश भाऊ सोनोने, रितेश पांडव, अमोल पन्नासे यांच्यासह अनेक नेते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। पुरा झाला पाहिजे आणि जे प्रोत्साहन अनुदान आहे, जे शेतकरी म्हणजे रेग्युलर भरणारे त्यांना 50,000 ऐवजी 2 लाखाची माफी देण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जो वारंवार त्रास होत आहे, तर माझं एकच म्हणणं आहे की यांनी स्वामीनाथन जे आयोग आहे तो लागू करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्याला सरकारकडे कर्ज मागण्याची वेळ येणार नाही। कारण शेतकऱ्याला जे पाहिजे आहे त्याच्या मालाला भाव, त्याला 8 घंटे दिवसाला लाईन आणि जाण्याकरता रस्ते आणि पाण्याची व्यवस्था केली तर शेतकरी तुमच्याकडे भीक मागायला येणार नाही। कारण शेतकरी असा प्राणी आहे का इकडे सांगितला जातो का आपला कृषीप्रधान देश आहे, पण कृषीप्रधान देश फक्त या कागदावरच आहे। शेतकऱ्यांचे जे हाल होत आहे, प्रत्यक्षात जे हाल होत आहे ते प्रत्यक्षात एक कोणी अधिकारी किंवा पदाधिकारी कुणी याकडे लक्ष द्यायला तयार नाही। शेतकरी बिचारा आत्महत्या करो की मरो त्यांना काहीच घेणं नाही। म्हणजे हे जे राज्यकर्ते आहे हे स्वतःला मालक समजत आहे। मालक म्हणजे कसे जीवन हे जे आपण पाहतो का जनता मालक आहे आणि हे जे पदाधिकारी आहे हे सेवक आहे जनतेचे आणि हे जे कर्मचारी आहे हे नोकर आहे जनतेचे। या देशाचा खरा मालक जो आहे हा जनता आहे, शेतकरी आहे। एवढं बोलू मी। अनेक संघटना, अनेक शेतकरी संघटना, अनेक पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या जाचक अटी संदर्भात प्रश्न उचलत आहे, वारंवार आंदोलनं करत आहे, परंतु याबद्दल कुठलीही दखल महायुती सरकार किंवा प्रशासन या ठिकाणी घेत नाही। भाजप सरकारच्या मुरदार धोरणामुळं शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। शेतकऱ्यांना मुळात कर्जमाफी द्यायचीच नाही हा असा त्यांचा दंडक आहे, परंतु लोकांचा आक्रोश बघता, जनतेचा आक्रोश बघता आणि कुठल्याही निवडणुका समोर नाही म्हणून ही फसवं कर्जमाफी त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना पीक पाहणीचा प्रश्न असेल, OTSची अट असेल, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस पुरेसा नाही आहे, त्या अनुषंगानेही शेतकरी विवंचनेत आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांना अनेक जाचक अटींच्या माध्यमातून या प्रशासनाच्या पायऱ्यांचे चपला त्यांना तिथं झिजवावा लागत आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये दुजाभाव करण्यात येत आहे। आणि देवेंद्र फडणवीस अतिशय असंवेदनशील मुख्यमंत्री या राज्याला लाभलेले आहे की त्यांना कुठल्याही शेतकऱ्यांचं, बळीराजाचं, कष्टकऱ्यांचं, सामान्याचं घेणं नाही। वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी जाती धर्माचं विष पेरण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकार करत आहे। आमची मागणी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं हीच आहे की या तालुक्यातील, या जिल्ह्यातील, या महाराष्ट्रातील सबंध शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, त्यांची OTSची अट रद्द करावी आणि ज्या काही कागदपत्रांच्या जाचक अटी आहेत त्यासुद्धा कमी करण्यात याव्या। या मागणीसाठी आज आम्ही एक इशारा दिलेला आहे। यानंतरचं आमचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं राहील, याची दखल प्रशासनाने आणि सरकारनं घ्यावी। आज सर्व पक्षाच्या वतीने तिवसा तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही मागण्या होत्या त्यामध्ये OTSचा प्रश्न असेल, सिव्हिलचा प्रश्न असेल, या असंख्य प्रश्नाच्या संदर्भात ही आक्रमक भूमिका सर्वपक्षीय नेत्यांकडून तहसीलदारांसमोर मांडण्यात आली। या सर्व शेतकऱ्याच्या समस्येचा आक्रोश तहसीलदार साहेबांच्या मार्फत निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाची बाब ही आहे
की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जेव्हा जेव्हा या तहसीलच्या ऑफिसमध्ये सभागृहामध्ये बैठका घेतल्या जातात तेव्हा त्या समितीचे अध्यक्ष असणारे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी वानखड हे जाणीवपूर्वक गैरहजर राहतात आणि शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकला जात नाही. त्यामुळं हे सगळे शेतकरी आणि कार्यकर्ते आम्ही भाजपच्या विरोधातील जे काही पक्ष आहेत ते सगळे एकत्र होऊन आज मुख्यमंत्र्यांपर्यंत या शेतकऱ्यांच्या वेदनेचा आक्रोश आम्ही पोहोचवला आहे. आणि जर काय येणाऱ्या काळात न्याय मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाही तर भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. एवढं सांगतोय. धन्यवाद. तहसीलदार तिवसा यांच्या मार्फत माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना तिवसा तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्याचं एक निवेदन, संपूर्ण जे कर्जमाफी आहे हे कर्जमाफी झाली पाहिजे आणि कर्जमाफीच्या संदर्भातल्या ज्या काही जाचक-अटी आहे ह्या जाचक-अटी रद्द झाल्या पाहिजे. तिवसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे. अशा विविध मागण्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आलेलं आहोत आणि याच्यानंतर ह्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आणि इतर गोष्टीच्या संदर्भामध्ये जर महाराष्ट्राच्या सरकारनं जर योग्य निर्णय घेतला नाही तर संपूर्ण तिवसा तालुका हा शेतकऱ्याच्या प्रश्नावर पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व शेतकरी या तिवसा तहसीलदाराच्या छाताळावर बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जाब विचारल्याशिवाय